नाशिकमधील बुलेटिनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस। मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती। पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या आल्हाददायक सरी। जळगाव आणि धुळ्यातील दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा। अक्कलपाडा प्रकल्पातून 200 टीएमसी पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रीन सिग्नल। 36 गावांना दिलासा। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पंढरपूर भक्त निवासाला भाविकांची पसंती। मे महिन्यात 85 लाखांचं विक्रमी उत्पन्न। पिंपरी चिंचवड महापालिका ऍक्शन मोडवर, कर वसुलीसाठी कडक धोरणाची अंमलबजावणी। तिजोरीमध्ये 204 कोटींची भर। आंदोलन मागे घेतल्यानंतर जेजुरीतील ग्रामस्थ पवारांच्या भेटीला। मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त निवडीच्या वादासंदर्भात चर्चा। ठाण्यात पुन्हा एकदा बॅनरवर, बॅनरच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा। चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन सर्व्हेतून काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध सुरू। काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावं चर्चेत। आणि कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर, स्टेटस ठेवणारे सर्व आरोपी कॉलेजचे विद्यार्थी। लवकरच अटकेची कारवाई करणार, कोल्हापूर पोलीस अधीक्षकांची माहिती। बातमीपत्राच्या सुरुवातीला नाशिकमधून एक सविस्तर बातमी। अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाचं आमिष दाखवत तिचं परराज्यात बळजबरीनं लग्न लावून देत 80,000 विकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलेला आहे। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मुलीचा हैदराबाद इथल्या तरुणाशी बळजबरीनं विवाह लावून दिला आणि त्यानंतर तिला डांबून ठेवण्यात आलं। मात्र या लग्नाला कुटुंबीय परवानगी देतील, आपण नाशिकला जाऊया असं सांगितलं आणि त्यावर हे सर्वजण नाशिकमध्ये येत असताना पुणे इथे वाटेत मुलीनं आरडाओरड करत स्थानिकांना मदतीसाठी हाक दिली। यानंतर स्थानिकांनी मुलीची सुटका करून संबंधित महिला आणि एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलंय। या प्रकरणी पोलिसांकडून मोठं रॅकेट आहे का, याबाबत अधिक तपास घेतला जातोय। तिथं ही बाई होती ना प्रियदर्शनी, ती मला भेटली। ती म्हणे 4-5 दिवसाचं काम आहे म्हणे, चल माझ्यासोबत। आणि काम सिन्नरच्या इथं शिर्डीला। तर मग मला त्यांनी तिथं नेलं। मग तिथून ते म्हणे की 4-5 मुली आहे तुझ्यासोबत आणि त्या पुढे गेलेल्या आहे, तर तू अजून एक पोरगी कमी पडती तर तू पण चल म्हणे। मला त्यांनी पुण्यात नेलं आणि तिथं नेल्यावर आहे ना त्यांनी माझं लग्न लावायचा प्रयत्न केला। तर मला कळून गेलं की माझं लग्न लागतंय। मी त्यांना बोलले की मला लग्न वगैरे नाही करायचंय, मला फक्त माझ्या घरी सोडून द्या। आणि मी रडायला लागले तर ते बोलले नाही म्हणे, तू जर लग्न नाही केलं तर तुझ्या आईला मारून टाकू आम्ही। एका अल्पवयीन मुलीस केटरिंगचे काम देतो असं म्हणून काही एजंट आरोपी घेऊन गेले होते आणि कर्नाटकामध्ये नेऊन खोटे लग्न लावलेले लैंगिक फायद्यासाठी या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे। त्याच्यावरून उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जो मेन आरोपी आहे आहिरे म्हणून, हा आम्ही अटक केलेला आहे। यातील पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशन करत आहे। आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। पंढरपूरमधील भक्त निवासाला मे महिन्यात तब्बल 85 लाखांचं विक्रमी उत्पन्न मिळालेलं आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे 30 लाखांहून अधिक भाविकांनी पंढरपुरात भेट दिली। आजपर्यंत मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये मिळालेलं सर्वाधिक उत्पन्न म्हणून मे महिन्याच्या उत्पन्नाची नोंद झाली। आषाढी एकादशीच्या निमित्त पायी दिंड्यांचं प्रस्थान होत आहे। मनमाड येथील कैकाडी महाराज संस्थानची मानाची दिंडी आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे। तर शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज परभणीमध्ये आगमन होणार आहे। संत तुकोबांच्या पालखी रथाला जुंपण्यासाठी देहूतील सुरेश मोरे यांच्या बैलजोडीला मान मिळालेला आहे। यानिमित्त सोन्या आणि खासदार नावाच्या बैलजोडीची देहू नगरीमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली। पुण्यातील चित्रकार अनुजा जोशीनं पिंपळपानावर संत तुकाराम महाराजांचं चित्र साकारलेलं आहे। आषाढी वारीनिमित्त अनेक जण विविध सेवा देतात। पुण्याच्या अनुजानं आपल्या कलेच्या माध्यमातून अनोखी सेवा दिली आहे। तुकोबांचं चित्र साकारण्यासाठी तिला 7 तास लागले।
देहू पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुख्य मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात पोलिसांकडून दुकानदारांना सूचना करण्यात आली आहे। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसाठी समाजसेवी संस्थांकडून ई-रिक्षा देण्यात आली होती। मात्र महिन्याभरापासून वापराविना या रिक्षा धुळखात पडून आहेत। वृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी देण्यात आलेली ई-रिक्षा बंद असल्यानं भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। जेजुरी देवस्थान समितीच्या सदस्य निवडीवरून वाद सुरू असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी जेजुरीच्या शिष्टमंडळानं शरद पवार यांची भेट घेतली। धर्मदाय आयुक्त पुढे बुधवारी या संदर्भात सुनावणी झाली आणि यामध्ये जेजुरीच्या आणखी 4 सदस्यांची निवड केली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बेलुरा गावात स्वातंत्र्य प्राप्तीपासून रस्ताच नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि गरोदर महिलांचे हाल होत आहेत। सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करून देखील गावाला रस्ता मिळत नसल्यानं आता गावातील विद्यार्थ्यांनी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मांडलंय। आज या उपोषणाचा 4था दिवस आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेनं अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात येत आहेत। पुढील काही दिवस ही कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये आकाशवाणी चौक प्रायोगिक तत्वावर खुला करण्यात आलाय। स्थानिकांच्या मागणीनंतर अखेर 8 दिवसांनी हा मार्ग खुला करण्यात आलाय। गेल्या 2.5 वर्षांपासून हा रस्ता बंद होता आणि त्यामुळे नागरिकांची अडचण होत होती। मंत्रालय लिपिक आणि कर सहाय्यक याची टायपिंग स्किल टेस्ट परीक्षा रद्द करून निकाल जाहीर करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेतली। यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणी सांगितल्या। पिंपरी चिंचवड पालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं कर वसुलीबाबत कडक धोरण स्वीकारल्यानं उत्पन्नात भर पडते। कारवाईच्या भीतीनं नागरिकांनी तातडीनं कर भरला असून पालिकेच्या तिजोरीमध्ये 204 कोटी जमा झाले। साताऱ्याच्या माजी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। काही व्यावसायिकांच्या दबावामुळे जयवंशी यांची बदली केल्याचा आरोप करण्यात आला। सध्या जितेंद्र दुडी यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाची सूत्र असून कृषीसह विविध प्रश्न सोडवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे। धुळ्याच्या शिंदखेडा तर जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्यानं अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे एकूण 36 गावांची पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे। अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठात पार पडलेल्या देशपातळीवरच्या पेरणी यंत्र स्पर्धेमध्ये कोपरगाव येथील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पेरणी यंत्राचा देशात पहिला क्रमांक आलाय। या यंत्रामुळे शेतात सरी पडण्यापासून रोपे लावणं आणि मल्चिंग पेपरसह ठिबक सिंचनचे पाईप टाकणं एकाच वेळी शक्य होणार आहे। शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। सकाळी 8 वाजता पाण्याचा 1 टँकरचं पाणी कोथले गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये सोडलं जातं। मात्र तिथल्या महिला पहाटेपासूनच टँकरची वाट पाहत असतात आणि त्यामुळे ग्रामस्थांचा पाण्यासाठीचा संघर्ष कधी थांबणार असा सवाल उपस्थित होतोय। लातूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्यानं प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन तालुका स्तरावरून माहिती मागवण्यात आता सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे अनेक सदस्य हे अपात्र होण्याची शक्यता आहे। यवतमाळमध्ये तिवसा ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराच्या तक्रारीनंतर सरपंच आणि ग्रामसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आलेली आहे। या प्रकरणी पंचायत विभागाकडून चौकशी करण्यात आली। कचराकुंडी, आरो प्लांटसह विविध कामात गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय। लातूरच्या गांधी चौक परिसरात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। रेणापूर आणि नांदेड येथील घटनांचा निषेध करत पीडित कुटुंबांना 50 लाखांची मदत देण्याची मागणी केली आहे। अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाचं आमिष दाखवत तिचं परराज्यामध्ये बळजबरीनं लग्न लावून तिला 80,000 विकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय। मात्र ही मुलगी शक्कल लढवून आरोपींना पुण्यामध्ये घेऊन आली आणि पुण्यामध्ये येताच आरडाओरड सुरू केली आणि हा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी या प्रकरणी महिलेसह दोघांना अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी मोंढा इथे शिवमहापुराण कथेसाठी अलोट गर्दी झाली होती। यावेळी चोरट्यांनी तब्बल 22 महिलांचे 20 लाख रुपयांचे दागिने चोरलेत। 7 दिवस झालेल्या चोरीच्या या घटनांमध्ये पोलिसांना एकाही चोरट्याचा शोध घेता आलेला नाहीये आणि त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव कंटेनरनं जैन साध्वींना धडक दिली। या अपघातात 2 जैन साध्वींचा मृत्यू झालाय। नाशिकला चातुर्मास करण्यासाठी पायी जात असताना हा अपघात झाला। रत्नागिरी नागपूर हायवेवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी आहेत। या हायवेवर 15 दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता।
मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार असून आता लवकरच उकाड्यापासून देखील दिलासा मिळणार आहे। पुढील 24 तासात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल आहे आणि यामुळे 9 जूनपासून केरळमध्ये मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे। नागपूरच्या अनेक भागांना वादळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे शहरातील 150 झाडं उन्मळून पडली असून विद्युत खांब देखील कोसळलेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालाय। गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव न मिळाल्यामुळे यंदा कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये घट होईल असा अंदाज होता। मात्र यंदा देखील जळगाव जिल्ह्यात कापसाचं क्षेत्र कायम राहणार आहे। 5,50,000 हेक्टरवर कापसाची लागवड होणार असून पुढील हंगामात तरी कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होत असताना अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे। यानुसार कापसाला क्विंटल मागे 640 आणि सोयाबीनमध्ये 300 तर तुरीच्या हमीभावात 400 रुपयांनी वाढ देण्यात आलेली आहे। किमान आधारभूत किमतीमध्ये यावेळेस केंद्र शासनानं वाढ केलेली असली तरी उत्पादन खर्च अधिक 50% नफा कुठे आहे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। किमान आधारभूत किमतीनं सुरू असलेल्या हरभरा खरेदीला आता केवळ 3 दिवस शिल्लक असून हरभरा खरेदीवरील निर्बंध उठवण्यात आलेले आहेत। मात्र या नवीन आदेशामुळे खरेदी प्रक्रियेला किती प्रमाणात फायदा होईल याबाबत साशंकता आहे। वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या रासायनिक खतांच्या किमती 150 ते 200 रुपये प्रति बॅग कमी केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मात्र आधीच विकत घेतलेली खतं विक्रेते त्याच किमतीला विकण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी कृषी विभागानं लक्ष देण्याची मागणी होतीये। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी 300हून अधिक शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज कनेक्शन पैसे महावितरणाकडे भरले। मात्र गेल्या 5 वर्षांपासून या वीज जोडण्या रखडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। किमान पावसाळा सुरू होण्यापूर्वी पैसे भरलेल्या कृषी पंपांचं वीज कनेक्शन द्यावं अशी मागणी होतीये। लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे। कांद्याला कमीत कमी 400 तर सरासरी 1000चा भाव मिळालेला आहे। भाव काहीसे वधारले मात्र अजूनही दर कमी असल्यानं आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अमरावतीमध्ये आजपासून सिटी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून बस सेवा बंद होती। महापालिकेकडून बँकेमध्ये थकीत कर्जापैकी 50 लाख भरण्यात आले आणि त्यानंतर बँकेकडून महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं। त्यामुळे बस सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। जागतिक बाजारपेठेतील साखरेचे वाढलेले भाव पाहता राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत। 1 जुलैपासून रायगडावर श्री शिवछत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेऊन या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे। वाशिम जिल्हा परिषदेला देण्यात आलेला 12,71 लाखांचा विकास निधी दिलेल्या वेळेमध्ये खर्च न केल्यानं परत शासनाकडे जमा झाला। विकास कामांसाठी 163 कोटींचा निधी मंजूर झाला होता आणि यापैकी 150 कोटी खर्च करण्यात आले तर 12 कोटींचा निधी परत केला। वाशिम पोलीस दलामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त बाईक दाखल झालेल्या आहेत। पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीमध्ये 10 बाईक पोलीस दलात दाखल झाल्यात। सराफा बाजार, शाळांसह इतर संवेदनशील भागात गस्तीसाठी या बाईकचा वापर केला जाणार आहे। हळदीच्या मागणीमध्ये घट झाल्यानं हळदीच्या दरात क्विंटल मागे 1500 रुपयांची घसरण झालेली आहे। हळदीला प्रति क्विंटल 6,700 ते 8,000 रुपये दर मिळत असला तरी दर्जेदार हळदीचं प्रमाण कमी आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा 26 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीनं जनजागृती आणि पालकांचं समुपदेशन देखील करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महापालिका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे। महापालिकेच्या पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जेसीबीच्या सहाय्यानं कारवाई सुरू आहे। अहमदनगरच्या मिरज गावातील मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्यानं तणाव निर्माण झालेला आहे। पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून मिरज गावात बंदची हाक देण्यात आली आहे। चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन सर्व्हेमधून काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेतला जातोय। खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ऑनलाईन सर्व्हे केला जात असल्याची माहिती मिळते। मात्र हा सर्व्हे नेमकं कोण करतंय? धानोरकरांच्या निधनाला आठवडा होत नाही तोच उमेदवार शोधण्याची घाई कोणाला? अशा चर्चांना आता उधाण आलंय। कोण काम करतं हे जनतेनं पाहिलं असून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय। ते निळवंडे धरणाबाबत बोलत होते आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारसी डेअरी इथे धावत्या टेम्पोला आग लागली। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीमध्ये टेम्पोतील लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही।
पालघरच्या तलासरीमध्ये मुंबईमध्ये अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात झाला. 2 टेम्पो आणि खासगी बसची धडक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.